गाइस, आज मी मोमोज बोलाले. मला दाखवते काय कसा बनवतो. गाजर, अंडा, कोबी, आणि लसूण, मिरची, अर्धा लसूण, कोथिंबीर. आपण तेलामध्ये ते टाकू. आता तेलामध्ये अर्धा लसूण टाकू. यालून घेऊ. आता तेलामध्ये मिरची टाकूया आणि मिरची आणि घेऊया. आपण याच्यामध्ये कांदा टाकूया गाइस आणि यालून घेऊ. कलकल. आता याच्यामध्ये बारीक केलेला कोबी टाकू. त्यात चालून घेऊया आणि त्याच्याकडून छान कोबी हलवून घेऊया मस्त. आता याच्यामध्ये काजू टाकू. हलवून घेऊया गाइस. आता त्यात पीठ टाकू आणि हलवून घेऊ. आता याच्यात काली मिरची पावडर टाकू आणि हलवून घेऊ. गाइस आता याच्यात शेवटाच टाकू आणि हलवून घेऊया. आता आपण हे थंड व्हायला करून ठेवू. आता आपण मोमोजची चटणी बोलू. मीठ घ्या, लसूण घ्या, सॉस घ्या, मीठ घ्या, टोमॅटो आणि मिरची घ्या. आता आपण टमाटे बारीक कापून ह्यामध्ये मिरची टाकू. बघा माझी मम्मी कशी मिरची टाकते. काय आपण सगळं वाटून घेऊ. आता हे चमचीला आपण फोडणी देऊ. तेल घ्या. त्या तेलामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकू आणि हलवून घेऊ. खटा. याच्यामध्ये आपण मिरची लावलेली चटणी टाकू आणि शिजवून घेऊ. याच्यामध्ये आता आपण मीठ टाकू. आता आपण सॉस टाकू. आता विनेगर टाकू आणि हलवून घेऊ. पाव गाइस किती छान चटणी झाली ना. मीठ आणि तेल टाकून पीठ बनवून घेऊ. त्या पिठाचे छोटे गोळ्या करू. तर लाटून झाल्यावर याच्यामध्ये भाजी घालू आणि ह्याला बांधून घेऊ. किती छान भाजले. आता गरम पाणी करून याच्यावर चालून ठेवू आणि आपले मोमोज खाली तेल याच्यावर ठेवून देऊ आणि याच्यावर तेल लावू. बघा भाजी मम्मी कशी तेल लावते. लावून झाल्यावर आपण मोमोजवर साखर ठेवून देऊ आणि कमी गॅसवर 20 मिनिटं चांगलं शिजवून घेऊ. बघा गाइस आपले मोमोज किती झाले. बघा किती छान दिसते. मला खूप आवडलं. भाऊ दादी किती छान वाटतंय. दादी थँक्यू दादी. I love you. चला गाइस बाय बाय. I love you.